खूप मस्त दिसतंय तुमचे हात. आता खऱ्या नवरीची आई वाटताय. आपण काढू संध्याकाळी डीजे चालू असले का मग. आजचा व्हिडिओ येतोय तुम्हाला 19 डिसेंबरचा. आज आहे ना पूजाची हळद असणार आहे, पण त्याआधी ना चुडा भरायचा कार्यक्रम होईल. आणि ही चांदीची अष्टविनायकची सुपारी मी मोरेश्वराला गेली होती ना, तिथून खरेदी केली. आज हळदीच्या दिवशी पूजाला द्यायची ती. आणि पूजाच्या सासरी पण आहे ना खूप छान मस्त जात्याची सजावट केलेली आहे. आता तुम्हाला माहितीच आहे पूजाचं सासर आमच्या घराच्या समोरच आहे, अगदी जवळच आहे. आता मावशी मामी सर्वजण तिकडे गेल्या होत्या, त्यांची पण हळद ना दळायची होती. मोठी बहीण अरुणाक्का मावशी सर्वजण इकडे आलेले आहे. आणि माझ्या फुईसासू आहे ना, तर त्यांना गाणं खूप छान म्हणता येतं, तर त्यांनाही त्यांनी बोलवलं. तर सर्वजण आता बसलेले मस्त सकाळी सकाळी गरमागरम चहा पण पित आहे. कोणाची टी कोणाचा दांडू कोणाचं जाळी बाई खेळत पूजाच्या सासरी हळद दळण्याचा कार्यक्रम चालू होता. आणि इकडे आता पूजाच्या हातामध्ये चुडा भरायचा होता, कारण चुडा भरल्याशिवाय ना हळदीचा कार्यक्रम होत नाही. पण चुडा भरल्यानंतर पण पूजाला ना देवदर्शन करायला जायचं आहे. आणि आजच आम्ही ना एंगेजमेंट साखरपुड्याचा कार्यक्रम पण ठेवलेला आहे. तर हे कालचंच डेकोरेशन ठेवलं, आज पण आदल्या दिवशी केलेलं होतं ते. आणि हळद आम्ही आदल्या दिवशीच फोडून दळून घेतली होती, कारण आम्हाला सकाळी सकाळी हा चुडा भरण्याचा कार्यक्रम करायचा होता. त्यामुळे हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग. सकाळचे 7 वाजले. आता आहे ना चुडा भरायचा कार्यक्रम चालू आहे. खूप छान मस्त ताईने बांगड्या आणलेल्या आहे रंगीबेरंगी सर्वच कलरच्या. पूजाला चुडा भरायचा आहे आणि त्यानंतर देवदर्शन करायची, मग हळदीचा कार्यक्रम सुरू होईल. ते सर्व काय तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल, पण व्हिडिओ संपूर्ण बघा. आमच्याकडे चुडा भरण्याची रसम कशी असते, अजून बरेच जण यायचे बाकी आहे. तर ते आल्यानंतर त्यांनाही बांगड्या भरायच्या आहे. कालचं डेकोरेशन ठेवलेलं आहे, आम्ही उचललंच नाही रात्री आणि परत समय वगैरे लावून दिली. आता सर्व पूजा करून मग चुडा भरून घेईल. तर नक्की बघा व्हिडिओ. आणि मी पण आहे ना ही पैठणी वेअर केलेली आहे. साधं सिंपलच आवरलं, कारण सकाळी सकाळी खूप घाई गडबड असते. आम्हाला पाणी पण नाही आलं आज अजून. बाकी त्यांच्या आंघोळी बाकीचे अजून. आणि ओट्यावरतीच सर्व काही डेकोरेशन इथं ठेवलेलं आहे बांगड्यांचं. मला पण भरायचं आहे. अर्चना आली आहे, अर्चना चहा ठेवतो घरामध्ये. पूजा आणि अंजलीने दोघींनी पण छान असं मस्त डेकोरेशन केलं आहे. ताटामध्ये बांगड्या पण ठेवल्या. ह्या 2 बांगड्या आहे ना थोड्याशा जाडमध्ये, तर ह्या भुलेश्वरला घेतल्या होत्या पूजाने 900 रुपयाच्या. तर अशा स्क्रूच्या आहे, खोलता येतात त्या. आणि त्या पण मिक्स करायच्या हिरव्या चुड्यामध्ये, सेंटरला टाकायची नाही बांगडी. त्यामुळे तुम्हाला जवळून दाखवते, आधी दाखवल्या नव्हत्या मी. आता ज्या ताई आलेल्या आहे ना त्या पूजाच्या फ्रेंडच्या मम्मी आहे, तर आमच्या ओळखीच्याच आहे. त्यामुळे त्यांना आम्ही बोलवलं. आणि पूजाने छान अशी मस्त ही साडी पण वेअर केलेली आहे. ही साडी तिने खास चुडा भरण्याच्या कार्यक्रमासाठी घेतलेली आहे. साडीची प्राईस फक्त 650 रुपये. ती पण आम्ही सुरतला घेतली. तर चला आता सर्व सजावट मस्त झालेली होती इथे. आणि पहिल्यांदा आता आपली पूजा आहे ना हिरवा चुडा भरणार होती. त्याआधी ती ना पूजा करते चुड्याची.
आमच्याकडे पण लग्नामध्ये सर्वांना बांगड्या भरल्या जातात। मुलीने चुडा भरल्यानंतर 7 वाजेलाच आम्ही ना चुडा भरणाऱ्या ताईंना बोलवलं, त्या पण आल्या आणि आल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी पूजाचा चुडा भरला। त्यानंतर मग माझ्या सर्व जाऊबाई, बहिणी, आई, सासूबाई, ननंदबाई सर्वांनाच बांगड्या भरणार आहे। तर सर्वजण आलेले होते, मी सर्वांना कॉल करून बोलवत होते, बरेच जण उशिरा आले। तर आता पूजा सोबत आहे ना आई फोटोशूट करते, कारण पूजाला जायचंय ना देवदर्शन करायला। तर मग सर्वजण तिच्यासोबत फोटो काढून घेत आहे आणि त्यानंतर मग बाकीचे सर्वजण बांगड्या भरतील। पहिल्यांदाच भरलंय। छान आहे, छान आहे। मी बांगड्या कधी घालत नाही काचेच्या जास्त, पण आता घाल, छान दिसतंय। त्याच्यात मिक्स कर ना, आमच्या आईला खूप आवडता मग काचेच्या बांगड्या। लग्नामध्ये ना सर्वांना बांगड्या भरतात आमच्याकडे। मुलीचा चुडा भरल्यानंतर आता सर्वजण एक एक करून नंबर लावून बांगड्या भरताय। संगीताताई पण आल्या होत्या, त्यांनी पण हिरवा चुडा भरला, बाकीच्यांना काहींना घरी बांगड्या दिल्या। तर अशा प्रकारे हा चुडा भरण्याचा कार्यक्रम पण खूप भारी झाला। आज आहे ना चुडा भरण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर मग लॉन्समध्ये जायचं आहे, कारण पूजाचा आहे ना साखरपुडा पण करायचा बाकी आहे। आम्ही घरातल्या घरात सुपारी फोडली होती, पण रिंग घालायचा कार्यक्रम असतो ना तो बाकी होता। त्यानंतर हळदी कुंकू पण पूजाला लावलेलं नाही आहे, 8वा गुरु होता तिला, त्यामुळे फक्त सुपारी फोडली होती। आज तिची हळदी कुंकू लावून ओटी भरल्या जाईल, तर तोही सर्व काही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच येईल। पण हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा, आवडलं तर लाईक करा। मस्त दिसतंय ना, खूप जास्त घातलंय मी आज, छान दिसतोय हात तुमचा। उद्या लग्न पण आहे, हिरवा चुडा आवडतो मला, खूप मस्त दिसतंय तुमचे हात। आता खऱ्या नवरीची आई वाटताय। आपण काढू संध्याकाळी, डीजे चालू असले का मग। पूजाचं लग्न सर्वांनाच खूप आवडलं, सर्वांच्या कमेंट आहे ना खूप भारी भारी होत्या। सर्वांना रिप्लाय द्यायचा बाकी आहे, मी लाईक केलेले आहे कमेंट, पण नक्कीच तुम्हाला मी रिप्लाय देईल। तर लग्नाचे जे व्हिडिओ आहे ना मी ते आधीच शेअर केले, कारण ते ना खूप तुम्हाला लेट आले असते आणि बाकीचे व्हिडिओ आता हळूहळू टाकते, तर ते पण नक्की बघत जा। आता बाहेर आहे ना सर्वांचा बांगड्या भरण्याचा कार्यक्रम चालू होता। जया पण आलेली होती, माझ्या बाकीच्या सासूबाई पण आलेल्या आहे, लहान्या सासूबाई, मोठ्या सासूबाई, आते सासूबाई सर्वांनी बांगड्या भरल्या। आणि घरामध्ये ना वाण पण करायचे, कारण हळदीच्या दिवशी ना गव्हाच्या पिठाचे वाण करतात। वाण करण्यासाठी ना 5 सुवासिनी लागतात। तर माझ्या इथे सर्व जाऊबाई आणि बहिणी बसलेल्या आहे, तर एकमेकींना हळदी कुंकू लावून घेणार आधी, आणि गव्हाच्या पिठामध्ये फक्त हळद टाकून ते पीठ आहे ना भिजवावं लागतं। त्यानंतर त्याचे ना अंडाकृती वाण बनवायचे, 25 वाण लागतात, म्हणजे 5-5 वाण आहे ना बांधावे लागतात। तर ते तुम्हाला पुढे दाखवते कसे। अशा प्रकारे ते सर्व काही करत होत्या घरामध्ये, आणि किचनमध्ये पण काही जणी ना स्वयंपाक करत होत्या, स्वयंपाक पण चालू होता। मी पण सर्वांना हळदी कुंकू लावलं। हळदी कुंकवाच्या बाजारामध्ये आम्ही देवासाठी बाशिंग घेतलेलं होतं। नवरीला नवरदेवाला बाशिंग बांधण्याआधी देवाचं बाशिंग त्यांना व्हावं लागतं, बांधावं लागतं, त्यामुळे देवघरामध्ये बाशिंग ठेवलं खंडेरावाच्या टाकसमोर, आणि आम्ही दोघांनी पण पूजा करून घेतली। आणि त्यातच मला ओटी भरण पण दिलेलं होतं, तर ओटी पण भरावी लागते, आपल्या कुलस्वामिनीची कुलदेवीची ओटी पण भरली। इथे मी देवघरातल्या देवांची सर्वांची पूजा करून घेतली, आणि त्यानंतर मग आम्ही सर्वजण लॉन्समध्ये गेलो। दुपारचं जेवण लॉन्समध्ये होतं हळदीचं, पण सकाळी सकाळी ना सर्वांसाठी इथे पोहे भिजवले, पोहे बनवायचे होते, कारण दुपारी जेवायला बराच उशीर होईल, आणि साबुदाणा पण बनवला थोडाफार।
नाश्ता चालू आहे सर्वांचा. काही ना उपवास आहे, सर्वांना खिचडी बनवली. आज गुरुवार पण आहे, महालक्ष्मी आईचे काही ना गुरुवारचा पण उपवास आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर पटकन आवाज लॉन्चमध्ये पण जायचं आहे. पूजेचा साखरपुडा रिंग सेरेमनी तो कार्यक्रम पण सुरू करायचा आहे. पण आपली नवरी ना तयार व्हायला खूप वेळ लावती, त्याच्यामुळे चालू आहे आमचं पटपट आवडतोय. लग्नाची घाई गर्दी अशीच असते. लग्न घर म्हटलं की गोंधळ. देवघरामध्ये आता बाशिंग होऊन दिलंय देवाला, त्यानंतर आता पूजाला बाशिंग बांधायचं आहे. तर बघत ना हळदीचा कार्यक्रम. आदल्या दिवशी आम्ही जात्यावरती हळद बारीक करून घेतलेली होती. तिला चाळण मारून आहे ना छान अशी मस्त तयार केली ती. अर्चना ताईंना ती भिजवायला सांगितली मी आणि बाकीच्यांना सर्वांना जेवायला वाढलं. यापुढचा व्हिडिओ पण लवकर येईल, तोही बघा. बाय बाय.